हॅलो हाय नमस्कार. आज मी तुम्हाला घरच्या घरी सॉफ्ट इडली आणि हॉटेलसारखं टेस्टी सांबर बनवून दाखवणार आहोत. नमस्कार मंडळी, आजचा व्लॉग खूप वेगळा आहे. आज मी बनवले झटपट कुकरमध्ये होणारे साऊथ इंडियन इडली आणि सांबर. तर मस्त असं सकाळी चिया सीड्स वगैरे घेतलं, तयारी वगैरे केली, फ्रूट्स वगैरे खाऊन घेतले. तर आज मी हे दुपारच्या जेवणालाच बनवणार होते. तर सांबर बनवण्यासाठी मी आधी सगळी तयारी केली. तर भाज्या वगैरे कट करून घेतल्या. त्याच्यानंतर डाळ वाटीभरती भिजवत ठेवली. डाळ भिजवली ना तर डाळ कुकरमध्ये छान शिजते, त्याला जास्त वेळ लागत नाही. सांबर बनवण्यासाठी कांदा, टोमॅटो, वांगे, शेवग्याची शेंग लागते. चिंचेचा कोळ आणि गूळ. शेवग्याची शेंग माझ्याकडे नव्हते त्यामुळे मी फक्त वांगच घातलं. आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या. तेल गरम झाले की त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, लसणाची फोडणी द्यायची. त्यानंतर कांदा टोमॅटो घालायचा. कांदा टोमॅटो छान भाजून झाला की त्यामध्ये आपले बेसिक मसाले घालायचे. लाल तिखट, हळद आणि चटणी, घरची चटणी, थोडं तिखट पाहिजे असलं तर. आणि त्याच्यामध्ये डाळ टाकायची. डाळ छान भाजून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला हवं तेवढं पाणी घालायचं. आणि मस्त असं कुकरमध्ये चिंचेचा कोळ आणि गूळ घालून मीठ टाकून सांबर शिजवत ठेवायचा. 3 ते 4 शिट्ट्या करायच्या. त्याच्यानंतर इडलीचं मी रात्रीच भिजत घातलेलं. छान उन्हाळ्यात त्यामुळे फर्मनंट झालं ना, असा इडलीचा कुकर लावलेला आणि मस्त असं इडली सांबारचं जेवण करून घेतलं. खूप इडल्या छान झालेल्या. तुम्ही नक्की ट्राय करून बघा.